महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल अवघ्या काही दिवसावर जे ते वाजणार आहे, तशी तयारी सुद्धा प्रशासनाच्या वतीनं निवडणूक विभागाच्या वतीनं करण्यात आली आहे। राजकीय पक्षांची तयारी कशी सुरू आहे या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत हिंगोलीचे शिवसेना आमदार संतोष बांगर आहेत। काय शिवसेनेची तयारी सुरू आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर? किती ठिकाणी लढत दिली जाणार आहे? या ठिकाणी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये नगरपालिका आणि जिल्हा परिषद ही तोंडावर येऊन पोहोचलेली आहे। त्यामध्ये संपूर्ण जागेवरती शिवसेना दावा करणार आहे आणि शिवसेना ही स्वबळावरती या ठिकाणी आम्ही निवडणूक लढवणार आहोत। हिंगोली जिल्ह्यात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार आहेत का? 100%। कारण की सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनीच सांगितलंय की ज्या ठिकाणी युती होत असेल त्या ठिकाणी शक्य, ज्या ठिकाणी युती होत नसेल त्या ठिकाणी तुमच्या स्तरावरती तुम्ही त्या ठिकाणी कार्यकर्त्याला सूचना द्याव्यात आणि युती जर केली तर तुम्हाला सांगतो कार्यकर्त्यावरती अन्याय होत असतो। त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांना न्याय भेटावा या हेतूनं या ठिकाणी शिवसेना स्वबळावरती लढवणार आहोत। तुम्ही शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहात, आमदारही आहात, युतीसाठी प्रयत्न केले जाणार नाहीत का? मी तुम्हाला सांगतो मैत्रीपूर्ण लढत का तर कार्यकर्त्यावर अन्याय होऊ नये। सगळ्याच कार्यकर्त्यांना, भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटतं आम्हाला तिकीट भेटावं, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना वाटतं आम्हाला तिकीट भेटावं, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना वाटतं आम्हाला तिकीट भेटावं। त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगतो की कार्यकर्त्याला आता निवडणूक आमची झाली, आता कार्यकर्त्याची निवडणूक आहे आणि मला वाटते की कार्यकर्त्याला वाऱ्यावरती सोडू नये, कार्यकर्त्याच्या पाठीमागे ठामपणे उभं राहून त्या ठिकाणी कार्यकर्त्याला निवडून आणण्याचं काम सर्वच नेत्यांनी करावं। विधानसभा लोकसभा निवडणुका युतीमध्ये तुम्ही लढलेले आहात। हिंगोली पालिका यापूर्वी भाजपच्या ताब्यात होते, आता तुम्ही दावा करताय त्यामध्ये काय भाजपकडनं काय रिस्पॉन्स? नाही, दावा करत नाही। या ठिकाणी मी सुद्धा या ठिकाणी हिंगोली नगरपालिकावरती शिवसेनेचे उमेदवार आहेत, त्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी शिवसेना धनुष्यबाणावरती नगराध्यक्ष आणि नगरसेवक या पदासाठी आम्ही लढवणार आहोत। कळमदुरीमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे, वसमत सुद्धा तीच परिस्थिती आहे। बरं, जिल्हा परिषद असेल सर्वच स्थानिक स्वराज्य निवडणूक ही स्वबळावरच आम्ही लढवणार आहोत। कारण की वरील नेत्यांनी सुद्धा आम्हाला त्याच पद्धतीच्या सूचना आहेत। तुम्ही तुमच्या माध्यमातूनच सन्माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, ज्या ज्या ठिकाणी युती होत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही युती करा। जर त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की युती होत नसेल तर तुम्ही स्वबळावरती मैत्रीपूर्ण लढत लढवा, कुणावरही टीका टिप्पणी करायची नाही, आपण आपलं काम दाखवायचं आणि त्या ठिकाणी आपल्या पक्षाचं वर्चस्व त्या ठिकाणी आपण दाखवायचं। तर हे आहेत शिवसेना आमदार संतोष बांगर। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भामध्ये युती न करता स्वबळावर लढण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे। तशी हिंगोली पालिका असो, त्यासह हिंगोली जिल्ह्यात ज्या 3 नगरपालिका आणि जिल्हा परिषद या सर्व निवडणुका ज्या आहेत ते स्वबळावर लढल्या जाणार आहेत। मैत्रीपूर्व लढतीमध्ये कुणावर टीका न करता स्वतःचं काम सांगून आम्ही ह्या निवडणुकांना तोंड देणार आहोत, अशी माहिती सुद्धा त्यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली। माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।